एव्हरीवन, वेलकम बॅक टू इम्पल्स बॅच. आज आपण 2020 इयर मध्ये झालेले बायोमॉलिक्युल्सचे सर्व प्रीवियस इयर क्वेश्चन्स पाहिजे. विदाउट वेस्टिंग टाइम, लेट अस स्टार्ट विथ आवर एमसीक्यू नंबर 1 ऑन हायड्रोलायसिस. सुक्रोज गिव. सुक्रोज एक डायसॅकराइड आहे and that is why on hydrolysis it will give us two simple monosaccharides. पहिला आहे ग्लुकोज आणि सेकंड आहे फ्रुक्टोज. सो एक ग्लुकोज असेल तर फ्रुक्टोज पण एकच असतो. 1 मोल ग्लुकोज आणि 1 मोल फ्रुक्टोज. That is why equimolar mixture of glucose and fructose is the correct answer. Question number 2. Which among the following is basic amino acid? अमायनो ऍसिड टोटल 20 आहे. आउट ऑफ विच तुम्हाला बेसिक कोणता आहे ते विचारायचं आहे. बेसिक अमायनो ऍसिड्स 3 आहेत. आउट ऑफ 20 देर आर 3 बेसिक अमायनो ऍसिड्स आणि त्यांच्यासाठी हिंट आहे HAL, हिस्टिडीन, अर्जिनाइन अँड लायसिन. चला ऑप्शन्स रीड करा. पहिलाच ऑप्शन आपल्याला दिसतोय लायसिन. सो ए ला टिक करून टाकायचं आहे. H फॉर हिस्टिडीन, A फॉर अर्जिनाइन, L फॉर लायसिन. Question number 3. Which among the following sugar does not reduce using Tollens reagent? Does not reduce म्हणजेच रिड्यूस होत नाही अशी शुगर कोणती आहे? नॉन रिड्युसिंग शुगर विचारले आपल्याला. तुम्हाला हिंट सांगते काय ओळखायचे तुम्हाला. जर तुम्हाला विचारलं रिड्युसिंग शुगर कोण कोण आहेत, रिड्युसिंग शुगरची हिंट असते MALL. ओके, सो M फॉर दिस इज मान. M for maltose. M for maltose. ALL for all monosaccharides. सगळे monosaccharides असतील. All monosaccharides. And last जो L आहे, हा वाला L, it will stand for lactose. Actually lactose आणि maltose हे disaccharides आहेत. Even they are disaccharide, but they are reducing sugar. So all monosaccharides and 2 disaccharides, maltose and lactose, are reducing. So non-reducing sugars मध्ये कोण असणार आहे? Non-reducing sugars मध्ये सगळे disaccharides घ्यायचे तुम्हाला. मग त्यामध्ये कोण राहतं? सुक्रोज. प्रत्येक वेळी तुम्हाला हा क्वेश्चन सुक्रोज वरतीच विचारला जाईल. सो लेट्स चेक. पहिला ऑप्शन दिलाय रायबोज. रायबोज इज मोनोसॅकराइड. लॅक्टोज इथे आहे. माल्टोज इथे आहे. सो राहिला कोण? सुक्रोज इज नॉन रिड्युसिंग शुगर. क्वेश्चन नंबर 4. विच अमंग द फॉलोइंग इज नॅचरल बायोपॉलिमर ऑफ मोनोसॅकराइड? मोनोसॅकराइड कंटिन्युअसली रिपीट होऊन खालीलपैकी कोणता बायोपॉलिमर बनणार आहे? फर्स्ट इज ग्लायकोजन, निओप्रिन, सिल्क अँड आयसोप्रिन. त्यापैकी निओप्रिन अँड आयसोप्रिन हे रबर आहे विच आर मॅन मेड रबर्स. सो मॅन मेड तर नकोय आपल्याला, नॅचरल आणि बायोपॉलिमर पाहिजे आहे. राहिले सिल्क आणि ग्लायकोजन. सिल्क कोणापासून भेटतं आपल्याला? सिल्क वर्म पासून. सो इथं मोनोसॅकराइडचा काही संबंध आहे का? ग्लुकोज, सुक्रोज, शुगरचा काही संबंध आहे का? काहीच नाही. राहतो एकच ऑप्शन ग्लायकोजन विच इज ए शुगर फॉर्म. Question number 5. Which enzyme catalyze the reaction of carbon dioxide with water in an human body? हा क्वेश्चन ओल्ड टेक्स्टबुक वरती बेस्ड आहे. सो तुम्ही स्किप केला तरी चालेल. द करेक्ट आन्सर इज फेरो ऑक्सिडेज. ऑप्शन नंबर डी. बायोलॉजी स्टुडंट्सना हे माहिती असेल फेरो ऑक्सिडेज, बट प्रॉपर प्युअर मॅथ्स वाल्या स्टुडंट्सला ही एन्झाईम टफ असेल. क्वेश्चन नंबर 6. आयडेंटिफाय द साइड चेन आर प्रेझेंट इन अमायनो ऍसिड. सो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला अमायनो ऍसिडचं स्ट्रक्चर सांगते. अमायनो ऍसिड मध्ये एक कार्बन असतो. या साइडला तुम्हाला दिसेल कार्बोक्सिलिक ग्रुप, या साइडला तुम्हाला दिसेल NH2 ग्रुप दॅट इज बेसिक ग्रुप. एक साइड कन्फर्मली असते H आणि जो चौथा बॉन्ड आहे त्या कार्बनचा तो असतो समथिंग R ग्रुप. आणि हा R कंटिन्युअसली चेंज होतो आणि मग आपल्याला 20 अमायनो ऍसिड्स भेटतात. आपल्याला विचारलं आयडेंटिफाय द साइड चेन आर प्रेझेंट इन अमायनो ऍसिड लायसिन. लायसिन मध्ये ही R चेन काय असते? सो लायसिनचं स्ट्रक्चर बघा. हा या R च्या ठिकाणी नेमकं काय प्रेझेंट आहे? R च्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे CH2. हाच CH2 4 वेळा लिहायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर असेल NH2. सो असा ऑप्शन शोधा कुठे?
पहिला रॉंग, सेकंड CH2 4 times and NH2. ऑप्शन नंबर बी. 20 अमायनो ऍसिडचं स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवायचं किंवा ऍटलीस्ट 20 पैकी जे इम्पॉर्टंट 10-12 अमायनो ऍसिड्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवायचं याची हिंट वन शॉट मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. क्वेश्चन नंबर 7. Which of the following is not having a food value? Again it is based on old textbook. So फूड व्हॅल्यू कोणाला नाहीये. ऑप्शन्स रीड करा. ग्लुकोज फूड व्हॅल्यू आहे, एनर्जी देतं. फ्रुक्टोज एनर्जी देतं. शुगर केन एनर्जी देतं. बट सॅकरिन इट इज जस्ट अ स्वीटनर. तुमच्या फूडला स्वीट करण्यासाठी पुट केलंय, त्याच्यामध्ये काही एक फूड व्हॅल्यू नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. हाऊ मेनी मोल्स ऑफ फ्रुक्टोज अँड गॅलेक्टोज आर present or obtained on hydrolysis of 1 mole of statiose. Statiose एक tetrasaccharide आहे and as it is tetrasaccharide त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे बघा. 1 mole ग्लुकोज प्रेझेंट असतो, 1 mole फ्रुक्टोज प्रेझेंट असतो and 2 moles गॅलेक्टोज प्रेझेंट असतो. आपल्याला काय विचारले, कोणाचे मोल्स विचारले? फ्रुक्टोज and galactose respectively. फ्रुक्टोजचा 1, गॅलेक्टेजचा 2. So option number D, 1:2. Question number 9. What is the number of hydroxyl group? Hydroxyl group म्हणजे hydroxy group. OH group present in lactic acid. लॅक्टिक ऍसिडचं स्ट्रक्चर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टर मधून सुद्धा इम्पॉर्टंट आहे. लॅक्टिक ऍसिड मध्ये एक कायरल कार्बन असतो, एका बाजूला ड्रॉ करायचं आहे COOH, दुसऱ्या बाजूला ड्रॉ करायचं आहे तुम्हाला CH3. एक असणार आहे हायड्रोजन आणि एक असणार आहे OH ग्रुप. So this is structure of lactic acid. This is chiral carbon which have all 4 different groups. कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप कारण लॅक्टिक ऍसिड आहे, त्याच्यामध्येच OH आहे, त्याच्यामध्ये CH3 आहे, त्याच्यामध्ये H आहे. हायड्रोक्सिल ग्रुप किती आहे? देयर इज ओनली 1 हायड्रोक्सिल ग्रुप. Next MCQ, question number 10. Which of the following statement is not true for glyceraldehyde? So सगळ्यात पहिल्यांदा ग्लिसरॉल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय आहे बघा. C वरती असणार आहे शुगर येतो, सो शुगरचा ऑलवेज स्टार्ट कशाने असतो? अल्डिहाइड अँड एंड कशाने असतो? CH2OH. त्याच्यामध्ये हे 3 स्ट्रेट चेन कार्बन आहेत. इकडे असणार आहे तुमचा OH आणि इकडे असणार आहे H. So this is glyceraldehyde, which is not true. It is a sugar molecule. Definitely, this is true. It is a sugar molecule. It is optically active because it has 1 chiral carbon. It is true. It contains 2 asymmetric carbon. Asymmetric म्हणजे chiral. Chiral carbon किती आहे? 1. ते किती म्हणताय? 2, which is wrong. So this is false. Not true. It has carbonyl and hydroxy group. It has carbonyl म्हणजेच aldehyde group and hydroxy group. It is also true. So हे पण true statement आहे. Which is not true? Option number C was not true. Question number 11. Which among the following observations suggests that glucose also exists as a cyclic? आपल्या टेक्स्टबुक मध्ये सायक्लिक स्ट्रक्चर प्रूफ आपण करत नाही, आपण फक्त स्ट्रेट चेन प्रूफ केलं. मग आपण ऑप्शन्स रीड केले की 3 ऑप्शन आपल्या ओळखीचे असतात आणि एक ऑप्शन आपल्या ओळखीचा नसतो, त्याला टिक करायचंय. बघा आता, ऍसिटायलेशन ऑफ ग्लुकोज ऑब्टेन ग्लुकोज पेंटाएसिटेट हे काय प्रूफ करत असतं? पेंटाएसिटेट म्हणजेच 5 ऍसिटेट ग्रुप आत आलेत बिकॉज इट हॅव 5 हायड्रॉक्सी ग्रुप. ग्लुकोजच्या स्ट्रक्चर मध्ये 5 OH आहेत. मग हे प्रूफ करण्यासाठी आपण ऍसिटायलेशन म्हणजेच त्याची रिएक्शन केली ऍसिटिक ऍसिड किंवा ऍसिटिक अनहायड्राइड सोबत. जर ऍसिटिक अनहायड्राइड मधले 5 ऍसिटिल ग्रुप आत जात असतील म्हणजेच आतमध्ये ऑलरेडी 5 OH ग्रुप्स आहेत. यांना सायक्लिक स्ट्रक्चर काही सांगितलं का? तर बिलकुल नाही. प्रोलॉंग हीटिंग, खूप वेळ हीट केल्याने ग्लुकोज विथ HI गिव्स N-हेक्सेन. N-हेक्सेन देतोय म्हणजे ह्यांनी काय प्रूफ केलेलं? इट हॅज अ स्ट्रेट चेन. इट हॅज अ स्ट्रेट चेन हे प्रूफ करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये HI टाकतो. हायड्रोझायलामाइन reacts with glucose. Okay, it is hydroxylamine. Hydroxylamine react with glucose to form
ग्लुकोज ऑक्साईड आणि ऑक्साईड बनतो हे काय प्रूफ करतं, त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. सो याने कार्बोनिल सांगितलं, याने स्ट्रेट चेन सांगितलं, याचे हायड्रोक्सी ग्रुप सांगितले. ऑप्शन जो ओळखत नाही तो बी आहे. रीड करा. ग्लुकोज डज नॉट अंडरगो कंडेन्सेशन विथ 2,4 ड्राय नायट्रो फिनिल हायड्राझाईन. हायड्राझाईन वाली कोणतीही रिएक्शन आपण पाहिलेली नाही. Question number 12. Which statement from following is not true? Not true about cell bios. This is also again based on old textbook. So हा question तुम्ही skip केला तरी चालेल. Options read करू. It is also a reducing sugar. Yes. It is obtained by partial hydrolysis of cellulose. Cellulose मधूनच cell bios भेटतो. This forms C1 of 1 beta D glucopyranose linked with C2 of other beta D glucopyranose, and last is it is a disaccharide. तो disaccharide आहे, तो reducing sugar आहे, partial hydrolysis ने बनला, but हे bonds त्यांचे चुकले. 1-2 नाहीये त्याच्यामध्ये, 1-4 linkage आहे. So anyhow you have to skip this because it is not based on our new textbook. Question number 13. Which among the following statement is true for amylase? What is amylase? Polysaccharides मध्ये पहिला पॉलिसॅकराइड आपण शिकत असतो स्टार्च, जो की रिड्यूस सिलेबस वरती बेस्ड आहे. बट तरी या क्वेश्चनला एक्सप्लेन करेन. स्टार्च दोन कंपोनेंट्स पासून बनलेला असतो. पहिला असतो अमायलेज आणि दुसरा आहे अमायलोपेक्टिन. अमायलेज अँड अमायलोपेक्टिन. त्यामध्ये जे अमायलेज आहे, अमायलेजचं पर्सेंटेज काउंट आहे 15 to 20%. अँड अमायलोपेक्टिनचा काउंट आहे ऑलमोस्ट 80 to 85%. अमायलेज वॉटर सोल्युबल आहे, पाण्यामध्ये सोल्युबल होतो. इट इज वॉटर सोल्युबल, बट दिस इज नॉट वॉटर सोल्युबल, दॅट इज इनसोल्युबल आहे. आपल्याला विचारलंय ट्रू काय आहे, वॉटर इनसोल्युबल आहे. Which is true statement. Glucopyranose are linked to 1,4 beta glycosidic linkage. Linkage बद्दल आपल्याला काही एक इन्फॉर्मेशन नाहीये. Skip the option, go to next point. It has branching to large extent. अमायलेज आणि अमायलोपेक्टिन मध्ये लार्ज ब्रांचेस झाल्या तर स्टार्च बनतो. याच्या इंडिव्हिज्युअल मध्ये एक्सटेन्सिव्ह ब्रांचिंग नाहीये. हे कमी ब्रांचिंग वाले, हे कमी, ह्याला नाही जरी म्हटला तरी चालेल. हे मिक्स होऊन काय बनणार आहे, स्टार्च. सो हे वाक्य तर तितकं करेक्ट नाहीये. इट हॅज ब्रांचिंग टू लार्ज एक्सटेंट. इट कॉन्स्टिट्यूट 80% ऑफ द स्टार्च. नो, 15 to 20%. इट इज वॉटर सोल्युबल. ऑप्शन नंबर डी वॉज करेक्ट. पहिला येत नाही आपल्याला, बट स्किप इट टिल लास्ट. मला करेक्ट आन्सर भेटला तर मी त्याला करेक्ट करते. Question number 14. Which of the following is not a role of histamine? Again this question is based on old textbook. Histamine does not neutralize excess of acid in the stomach. आपल्या स्टमक मध्ये histamine presentच नाहीये. So it does not neutralize the excess of acid in stomach. Question number 15. Which of the following polymer is obtained when glycolic acid combines with lactic acid? इवन हा क्वेश्चन ओल्ड टेक्स्टबुक वरती बेस्ड आहे, बट आपण पॉलिमर मध्ये यासाठी खूप क्वेश्चन्स केले. लॅक्टिक ऍसिड आणि ग्लायोलिक ऍसिड इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ डेक्स्ट्रॉन, विच इज बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आपल्या टेक्स्टबुक मध्ये आता दोनच बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स ठेवलेत. एक आहे PHBV आणि दुसरा आहे नायलॉन 2 नायलॉन 6. ओल्ड टेक्स्टबुक मध्ये 3 होते, त्यामध्ये डेक्स्ट्रॉन पण शिकवला जायचा. Question number 16. Identified side chain are in amino acid lysine. Again repeat question है, option number B. Lysine मध्ये CH2 4 times and NH2. Question number 17. Identify the product Y in the following reaction. Maltose on hydrolysis give X, which on further reaction with dilute HNO3 gives Y. बऱ्याच वेळा असं वाटतं की हा क्वेश्चन ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला आहे आणि त्यामुळे स्टुडंट पाहूनच याला स्किप करतात. पण सगळ्यात इझी क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर याला इम्पॉर्टंट आणि रँक डिसाइडर क्वेश्चन मार्क करा. माल्टोजचं हायड्रोलायसिस करून काय भेटेल आपल्याला? मग अशी आपण सुक्रोजचं हायड्रोलायसिस केलं क्वेश्चन नंबर 1 मध्ये. सुक्रोज ऑन हायड्रोलायसिस गिव्ह 1 मोल ग्लुकोज प्लस 1 मोल ऑफ फ्रुक्टोज, बट माल्टोज ऑन हायड्रोलायसिस गिव्ह 2 मोल्स ऑफ ग्लुकोज. आता त्यांना शॉर्ट मध्ये विचारायचंय की ग्लुकोजची रिएक्शन डायल्यूट HNO3 सोबत केली तर काय होतं.
तुम्हाला हे माहिती पाहिजे डायल्यूट HNO3 इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आता नेक्स्ट राहतो स्ट्रक्चर अनालिसिस मध्ये तुम्ही बघितलंय वरती ग्लुकोज मध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे, त्याच्यानंतर CHOH हे 4 टाइम्स रिपीट होतं आणि खाली कोण आहे CH2OH. ऍज दिस इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, तो वरच्या अल्डिहाइडला ऑक्सिडाइज करतो कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. 2 डिग्री वरती काहीच इफेक्ट नाही होत, ते ऍज इट इज राहतील मध्ये. बट सगळ्यात लास्ट आहे तो प्रायमरी आहे, सो प्रायमरी अगेन कशामध्ये कन्वर्ट झाला कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. याचंच नाव आहे सॅकॅरिक ऍसिड. सॅकॅरिक ऍसिड. सो ऑप्शन सर्च करा. ऑप्शन नंबर बी सॅकॅरिक ऍसिड. Question number 18. Which among the following reagent is used to obtain gluconic acid from glucose? Gluconic acid चा स्ट्रक्चर आहे COOH. इथे असेल CHOH किती वेळ सांगितलं आता 4 टाइम्स आणि खाली CH2OH. म्हणजे झालं काय, असा ग्लुकोजच्या मॉलिक्यूल मध्ये असं काहीतरी टाकलं की फक्त वरचा पोर्शन ऑक्सिडाइज झालाय, अल्कोहोल नाही. त्याच्यासाठी मला माइल्ड ऑक्सिडायझिंग यूज करायला लागेल. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे ब्रोमीन वॉटर. ऑप्शन नंबर सी. जेव्हा ग्लुकोज मध्ये ब्रोमीन वॉटर टाकलं की फक्त वरती अल्डिहाइडचा कार्बोक्सिलिक ऍसिड बनतो, पण जर तुम्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट टाकला HNO3 तर वर ऍज वेल ऍज खाली कार्बोक्सिलिक ऍसिड बनतो. एक असेल तर ग्लुकॉनिक ऍसिड, दोन्ही असतील तर सॅकॅरिक ऍसिड. Question number 19. Which among the following is product of hydrolysis of 1 mole of raffinose? Raffinose हा एक ट्रायसॅकराइड आहे. सो ट्रायसॅकराइड मध्ये तो देतो 1 मोल ऑफ ग्लुकोज, 1 मोल ऑफ फ्रुक्टोज अँड 1 मोल ऑफ गॅलेक्टोज. सो असं ऑप्शन बघा 1 मोल ग्लुकोज, 1 मोल फ्रुक्टोज, 1 मोल गॅलेक्टोज. ऑप्शन नंबर ए. Which enzyme catalyze the reaction of carbon dioxide with water in a human body? Again same option number D, ferrooxidase. Question number 21. Which of the following artificial sweetener is again based on old syllabus contains chlorine? क्लोरीन कोणामध्ये विचारलंय. मगाशी आपण एक वर्ड बघितलेला सॅकरिन. सॅकरिन काय आहे, इट इज अ स्वीटनर. बट असा स्वीटनर पाहिजे की ज्याच्यामध्ये क्लोरीन आहे. आन्सर आहे सुक्रुलोज. बट तुम्ही स्किप करा या क्वेश्चनला बिकॉज ओल्ड टेक्स्ट बुक वरती बेस्ड आहे. क्वेश्चन नंबर 22. इन साइड चेन ग्रुप R फॉर अमाइनो ऍसिड इज. साइड चेन काय दिली आहे बघा. आता मी काय सांगितलं स्ट्रक्चर, कार्बन या बाजूला, कार्बोक्सिलिक ऍसिड या बाजूला, बेसिक NH2 ग्रुप, वरती कन्फर्मली H आणि खालचा ग्रुप चेंज होत असतो R. त्याच्या ठिकाणी काय दिलंय त्यांनी CH2OH. दिस इज नथिंग बट स्ट्रक्चर ऑफ सेरीन. ऑप्शन नंबर सी SERINE, सेरीन. क्वेश्चन नंबर 23. Which among the following reagent is used for conversion of glucose to glucoxide? आधी रिएक्शन दाखवते. ग्लुकोज वरती काय असतो अल्डिहाइड, खाली काय असतो CHOH 4 टाइम्स, खाली काय असतं CH2OH. हा जो वरचा अल्डिहाइड ग्रुप आहे तो इरेज करून मी फुल फ्लेज ड्रॉ करते. अल्डिहाइड इज C डबल बॉन्ड OH. ओके. आता बघा याच्यामध्ये जर तुम्हाला काय प्रिपेअर करायचंय ग्लुकोक्साइड, यामध्ये ऑक्साईड वर्ड दिसतोय तर पुट पण काय करायचं असणार आहे आपल्याला हायड्रोऑक्सिल अमाइन. हायड्रोऑक्सिल अमाइन म्हणजेच NH2OH. दिस इज अमाइन, दिस इज हायड्रोऑक्सिल. काय होत असतं बघा, इथं मी तो मॉलिक्यूल लिहिते NH2OH. याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो. कॅन यू सी दिस H2O? हा वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो आणि बाकीचा सर्व मॉलिक्यूल फ्यूज करणार आहे. जसं की हा C, इकडे H ऍज इट इज, डबल बॉन्ड ऍज इट इज, ऑक्सिजन गेला, ते हायड्रोजन गेले, राहिलं काय नायट्रोजन आणि नायट्रोजनला काय लागलेला आहे OH. बाकी ऍज इट इज. बाकी खाली CHOH 4 टाइम्स आणि खाली CH2OH.
सो ऑल इज फाईन, बट वरती काय झालं, सी डबल बॉन्ड ओ आणि NH2OH मी तिथे लिहिल्यासारखं केलं. वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो, NOH फ्यूज झाला. दिस इज ग्लुकोऑक्साईड. सो ग्लुकोऑक्साईड बनवण्यासाठी काय टाकावं लागलं तुम्हाला, हायड्रोऑक्सिल अमाइन. क्वेश्चन नंबर 24, विच अमंग द फॉलोइंग इज ग्लोब्युलर प्रोटीन. प्रोटीनचे दोन टाइप आहेत, ग्लोब्युलर प्रोटीन अँड फायबरस प्रोटीन. सो ग्लोब्युलर प्रोटीनचं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये इन्सुलिन. क्वेश्चन नंबर 25, व्हॉट इज द क्वांटिटी ऑफ ग्लुकोज ऑब्टेन्ड. किती ग्लुकोज भेटणार आहे तुम्हाला वेन 68.4 ग्रॅम ऑफ सुक्रोज. सुक्रोजचं वेट दिलंय, वेट ऑफ सुक्रोज इज इक्वल टू 68.4 ग्रॅम. इतकं सुक्रोज हायड्रोलाइज केल्यानंतर किती ग्लुकोज भेटेल तुम्हाला. स्टँडर्ड रिएक्शन आहे आपल्याकडे. स्टँडर्ड रिएक्शन काय सांगते, जर एक सुक्रोजचा मॉलिक्यूल हायड्रोलाइज केला तर तो एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल प्लस एक फ्रुक्टोजचा मॉलिक्यूल देते. सो याचाच अर्थ काय, मी असंही म्हणू शकते की 1 मोल ऑफ ग्लुकोज, 1 मोल ऑफ सुक्रोज गिव्स 1 मोल ऑफ ग्लुकोज. मग मला आता काय दिलंय, मोल दिलेत का, नाही, वेट दिलंय. मला मोलार मास ऑफ सुक्रोज माहिती आहे. मोलार मास ऑफ सुक्रोज इज 342 ग्रॅम पर मोल. सो नंबर ऑफ मोल्स किती येणार, गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. गिवन वेट इज 68.4, मॉलिक्युलर वेट इज 342. पहिला काय येणार 0, नंतर काय येणार 2 चा. सो दिस इज 0.2 मोल. एक सुक्रोज एक ग्लुकोज देत असेल तर 0.2 मोल सुक्रोज सुद्धा किती देईल, 0.2 मोल ऑफ ग्लुकोज देईल. आता माझ्याकडे नंबर ऑफ मोल्स ऑफ ग्लुकोज आले, पण गिवन मास नाहीये, त्यांनी मला मास विचारलं. आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ ग्लुकोज इज इक्वल टू वेट ऑफ ग्लुकोज अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ ग्लुकोज. मला फाइंड काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे वेट ऑफ ग्लुकोज. सो वेट ऑफ ग्लुकोज इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ ग्लुकोज 0.2 इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ ग्लुकोज. पार्ट पाहिजे, इट इज 180. दॅट इज इक्वल टू 18 2 चा 36. सो दिस इज 360 आणि डेसिमल 1 नंतर 36.0 ग्रॅम. ऑप्शन नंबर डी. समजलं कसं काढला. 1 मोल सुक्रोज 1 मोल ग्लुकोज देतो, म्हणून आधी सुक्रोजचे मोल काढे. सुक्रोजचे मोल 0.2 आहे तर ग्लुकोजचे पण मोल 0.2. मोल विचारलाय का, नाही, गिवन वेट. सो मोल इज गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. सुक्रोजचं मॉलिक्युलर वेट दिलाय, ग्लुकोजचं असतं 180. क्वेश्चन नंबर 26, आयडेंटिफाय नंबर ऑफ ऑक्सिजन आयटम प्रेझेंट इन सॅकॅरिक ऍसिड. आता स्ट्रक्चर पार्ट आहे सॅकॅरिक ऍसिडचं. वरती कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, त्याच्यानंतर CHOH 4 टाइम्स आणि खाली काय आहे COOH. ओनली ऑक्सिजन काउंट करायचे. नंबर ऑफ ऑक्सिजन आयटम्स 1 2 3 4 5 6, कारण किती आहे 4 7 8. सो देर आर 8 ऑक्सिजन मॉलिक्युल्स इन सॅकॅरिक ऍसिड. या क्वेश्चनने चेक केलं की तुम्हाला सॅकॅरिक ऍसिडचं करेक्ट स्ट्रक्चर माहिती आहे का. क्वेश्चन नंबर 27, आयडेंटिफाय एन्झाइम दॅट कॅटलाइज द रिएक्शन ऑफ CO2 विथ वॉटर इन ह्युमन बॉडी. आय गेस थर्ड टाइम क्वेश्चन रिपीट झालाय. दिस इज फेरो ऑक्सिडेज. सो आता तर पाठच झाला असेल. अगेन इट इज बेस्ड ऑन ओल्ड टेक्स्ट बुक. क्वेश्चन नंबर 28, विच अमंग द फॉलोइंग अमाइनो ऍसिड हैज लोएस्ट मॉलिक्युलर मास या फिर लोएस्ट मोलार मास. बघा याच्यासाठी सगळ्याचे तुम्हाला स्ट्रक्चर्स माहिती पाहिजेत, बट थोडंसं लॉजिक यूज केलं तरी पण चालेल. 20 अमायनो ऍसिड्स मध्ये पहिले 5 अमायनो ऍसिड लक्षात ठेवण्याची हिंट आहे गावळी किंवा गवळी. GAVLI. आपल्या घरी जे सकाळी दूधवाले काका येतात त्यांना काय म्हणतो आपण, गवळी. तर तीच हिंट आहे. G म्हणजे ग्लायसिन, G म्हणजे ग्लायसिन. A म्हणजे ॲलनाइन, ग्लायसिन ॲलनाइन. V म्हणजे व्हॅलिन. L म्हणजे ल्युसीन, ल्युसीन लायसिन नाही ल्युसीन. आणि पुढचा I म्हणजे आयसोल्युसिन, आयसोल्युसिन. आता याच्यामध्ये काय बदलत असतं रे, तो R ग्रुप बदलत असतो. मग मी R ग्रुप लिहिते. ग्लायसिन मध्ये काहीच नाही H आहे, ॲलनाइन मध्ये CH3 असतो, व्हॅलिन मध्ये थोडंसं काय होतं आयसोप्रोपेन यायला लागतो, हे वाला स्ट्रक्चर.
CH3 CH3 CH2. ल्युसीन जर तुम्ही बघितला, मी वरती ड्रॉ करते, ल्युसीनला साइड चेन अशी असते, CH2 CH2, इकडे CH3, इकडे CH3. आणि आयसोल्युसीनला काय होतं, फक्त इथे जातो CH2 आणि बॉन्ड बनायला लागतं, म्हणजे सेकंड कार्बनला CH3 CH2 CH3 आणि इथून वरती असतो तुमचा अमायनो ऍसिड. सो हे स्ट्रक्चर्स आहेत. आपल्याला काय विचारलंय, ऍलन आहे. सगळ्यात छोटा तर हायड्रोजन असणार आहे ना, आणि त्याच्यापेक्षा नंतर कोण आहे, ऍलन आहे. सो ऍलनाइनच सगळ्यात छोटा आहे. बाकी हे ऑप्शन भले मला माहिती नसतील तरी ते मोठेच असणार आहेत, कारण सगळ्यात छोटे मी तुमच्या समोर लिहिले. सो लायसिन सगळ्यात छोटा आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे, ऍलनाइन. ग्लायसिन नाहीये म्हणून मी ऍलनाइनला टिक केलं. समजलं? याच्यामध्ये सगळ्याचे स्ट्रक्चर माहिती पाहिजे असं काही नव्हतं, फक्त एवढं माहिती पाहिजे होतं की ऍलनाइन सेकंड हायेस्ट आहे आणि सगळ्यात छोटा कोण आहे, लायसिन. Question number 29. What is the product obtained when bromine water react with glucose? आता मगाचाच क्वेश्चन उलटा केलाय. ब्रोमीन वॉटर इज अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. सो ग्लुकोजचं काय बनवतो तो, ग्लुकॉनिक ऍसिड. ऑप्शन नंबर ए. मगाशी सुद्धा आपण ती रिएक्शन पाहिली. Question number 30. Which among the following type of linkage is present in cellulose? सेल्युलोज रिड्यूस सिलेबस वरती आहे, बट वी शुड नो सेल्युलोज मध्ये 1,4 बीटा लिंकेज असतं. ग्लुकोज मध्ये, ग्लुकोज मधल्या लिंकेजला काय म्हणतात, ग्लायकोसाइडिक लिंकेज. सो 1,4 इथे एक दिसतं आणि इथे एक दिसतं. लिंकेज कोणता आहे, बीटा. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 31. विच अमंग द फॉलोइंग अमायनो ऍसिड हॅज लोएस्ट मॉलिक्युलर मास? सगळ्यात कमी कोणाचं असतं, गवळीमध्ये जी फॉर ग्लायसिन, कारण साइड चेन काय असते याची, इकडे असतो कार्बोक्सिलिक ऍसिड, इकडे असतो NH2, वरती असतो H कन्फर्म आणि यामध्ये खाली पण Hच असतो. सो ग्लायसिन हा एकमेव अमायनो ऍसिड आहे विच इज नॉट कायरल. हा पण MCQ बनू शकतो. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 32. आयडेंटिफाय द एन्झाइम X इन द फॉलोइंग रिएक्शन. या रिएक्शनला सगळ्यात पहिल्यांदा तर चेंज करा. हे H2O2 पाहिजे होतं, पर ऑक्साइड. पर ऑक्साइडचं डिकम्पोजिशन झालं की तो बनवतो वॉटर अँड हाफ मोल ऑफ ऑक्सिजन गॅस. ही अशी रिएक्शन हवी होती आणि त्याच्यामध्ये टाकलाय X. आता हा X कोणता कॅटलिस्ट आहे विचारलं, अमायलेज. अमायलेज हे शुगर रिएक्शन मध्ये असेल, ही शुगर रिएक्शन नाहीये, तर ऑप्शन नंबर ए ला कट करा. फेरो ऑक्सिडेज हे कोणामध्ये, वॉटर प्लस कार्बन डायऑक्साइड. सो तशी रिएक्शन नाहीये. कार्बोनिक अनहायड्रेज मध्ये एक तरी कार्बोनिल बॉन्ड पाहिजे, CO बॉन्ड पाहिजे, काहीतरी आहे का, नाही. सो राहिलं कोण, कॅटलिस्ट. आणि बघा हा कॅटलिस्ट तर आहे, रिएक्टंट मध्ये X कुठे दिसतोय का, नाही. प्रोडक्ट मध्ये कुठे X दिसतोय का, नाही. सो X इज कॅटलिस्ट अँड दॅट कॅटलिस्ट इज नेम्ड ॲज कॅटलेज. दॅट कॅटलिस्ट इज नेम्ड ॲज कॅटलेज. Question number 33. Which among the following compound is obtained when glucose react with hydrogen cyanide? बघा रिएक्शन लिहून दाखवते, तसं तर आन्सर करेक्ट दिसतोच इथे. N-हेक्सेन नाही, ग्लुकोज सायनोहायड्रीन, हायड्रोजन सायनाइड अँड सायनोहायड्रीन. सो काय रिएक्शन आहे ही, ग्लुकोज काय असतो, वरती अल्डिहाइड, खाली CHOH किती टाइम्स, 4 टाइम्स आणि इकडे CH2OH. आपण जेव्हा याच्यामध्ये HCN टाकतो म्हणजेच काय टाकलं, हायड्रोजन सायनाइड. हा ग्रुप थोडासा परत मी ओपन अप करते. अल्डिहाइडचं स्ट्रक्चर कसं असतं, C डबल बॉन्ड OH. तर यातला जो CN मायनस आहे which is a nucleophile, this nucleophile is going to attack on the base of carbonyl. इथं अटॅक झाला आणि हा काय होतो, ओपन अप. जेव्हा तो ओपन अप होईल स्ट्रक्चर असं दिसेल, CH आहे तसा, ओपन अप झाल्यामुळे O मायनस आणि हा जो CN आहे तो इथे गेला. बाकी खाली स्ट्रक्चर आहे तसे, CHOH 4 टाइम्स CH2OH. मग आता हा मायनस चार्ज कोण न्यूट्रलाइज करेल, हा H इथे पुट करा. जेव्हा सायनाइड अल्डिहाइड मध्ये जातो तो सायनोहायड्रीन बनवतो. ऑप्शन नंबर बी. Question number 34. Which reagent among the following is used to confirm presence of aldehydic group? Aldehydic group आहे हे प्रूफ करतं ब्रोमीन वॉटरची रिएक्शन.
ऍसिटिक अनहायड्राइड प्रूफ करेल त्याच्यामध्ये किती OH ग्रुप्स आहेत. डायल्यूट किती OH ग्रुप्स आहेत तर काउंट. डायल्यूट नायट्रिक ऍसिड म्हणजे विच इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, तो प्रूफ करेल की त्याच्यामध्ये प्रायमरी OH ग्रुप किती आहे. 1 डिग्री OH ग्रुप जो सगळ्यात खाली प्रेझेंट असतो. ब्रोमीन वॉटर प्रूफ करेल की त्याच्यामध्ये अल्डिहायडिक ग्रुप आहे टू गिव्ह ग्लुकोनिक ऍसिड. आणि हायड्रोऑक्सिल अमाइन प्रूफ करेल की त्याच्यामध्ये कोणता ना कोणता तरी कार्बोनिल प्रेझेंट आहे. तो कार्बोनिल अल्डिहाइड आहे हे ब्रोमीन वॉटर फिक्स करतं. क्वेश्चन नंबर 35. विच ऑफ द फॉलोइंग पेयर ऑफ मोनोमर is used in the preparation of dextron. उलटा क्वेश्चन विचारलाय आता. इट इज लॅक्टिक ऍसिड अँड ग्लायकोलिक ऍसिड. ऑप्शन नंबर सी. सगळे बघूया. 3-हायड्रॉक्सी ब्युटानॉइक ऍसिड, 3-हायड्रॉक्सी पेंटानॉइक ऍसिड काय देतं. पॉलिमरचे PYQ केलेत आपण. THBP. ग्लायसिन अँड ओमेगा अमायनो कॅप्रोइक ऍसिड, नायलॉन 2, नायलॉन 6. नायलॉन 2, नायलॉन 6. आइसोब्यूटिलीन अँड आइसोप्रीन रबर, ब्युटाइल रबर. सो हे PYQ ऍक्च्युअली पॉलिमर्स आहे. क्वेश्चन नंबर 36. विच कार्बन एटम ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरानोज अँड बीटा डी फ्रुक्टोफ्युरानोज रिस्पेक्टिव्हली आर लिंक टुगेदर टू गिव्ह ग्लायकोसायडिक लिंकेज इन सुक्रोज. सुक्रोज मध्ये सुक्रोज बनलाय कशापासून. ग्लुकोज, त्याला म्हणतात ग्लुकोपायरानोज. आणि कशापासून. फ्रुक्टोज, त्याला म्हणतात फ्रुक्टोफ्युरानोज. मग ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं बॉन्डिंग कसं आहे. आपण घेताना ग्लुकोजचा फर्स्ट कार्बन घेतो आणि फ्रुक्टोजचा सेकंड कार्बन घेतो, त्यामुळे ते 1,2 लिंकेज असते. लेट अस रीड. चला. C2 ऑफ ग्लुकोनाइन, ग्लुकोजचा कुठला फर्स्ट. C1 ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरानोज, C2 ऑफ हे कट, C1 ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरानोज अँड C6 म्हटलं का नाही कट. राहिला कोण. C2 ऑफ बीटा डी फ्रुक्टोफ्युरानोज. ग्लुकोज अल्फा असतो आणि फ्रुक्टोज बीटा असतो. सो 1,2 अल्फा बीटा ग्लायकोसायडिक लिंकेज किंवा असेही लिहितात 1 अल्फा ग्लुकोपायरानोज 2 बीटा फ्रुक्टोफ्युरानोज. ऑप्शन. क्वेश्चन नंबर 37. prolonged heating of glucose with HI to form N-hexane, N म्हणजे straight chain, confirms the presence of all 6 carbons in a straight chain. Option number B. So these were all 37 questions of previous year questions of biomolecules. खरं तर टॉपिक मध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज वरतीच आणि अमायनो ऍसिड वरती. सो तुम्हाला बायोमॉलिक्यूलच्या चॅप्टरचा 1 शॉट बघायची आहे. लेवल 1 लेवल 2 सॉल्व्ह करा, प्रिव्हियस इयर सॉल्व्ह करा, त्या बाहेर काही करायची गरज नाहीये. सो टेक्स्टबुक रिडिंग इज मॅन्डेटरी. मी एव्हरी लेक्चर मध्ये हेच सांगत जाईन. जो तुमचं टेक्स्टबुक परफेक्ट आहे, जो तुम्ही रीड केलाय त्याला मल्टिपल टाइम्स, तर केमिस्ट्रीचा पेपर अवघड जाण्याची शक्यताच नसते. मग meet you in next PYQ session. Till then, thank you so much.